नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वेगळा पर्याय शोधामधील काही उदाहरणे. प्रश्न क्रमांक पहिला. 2 बरोबर 16, 1 बरोबर 1, 3 बरोबर 81 आणि 4 बरोबर 64. तर यातला वेगळा पर्याय असेल डी, 4 बरोबर 64. कारण इथे 2चा चौथा घात म्हणजेच 2चा जर 4 वेळा गुणाकार केला तर उत्तर येईल 16. 1चाही चौथा घात येईल 1, 3चाही उत्तर येईल 81, पण इथे 4चा घन येणार 64. त्यामुळे पर्याय क्रमांक असेल डी. पुढील प्रश्न पाहू. इथे संख्या दिलेली आहे आणि या संख्येतील अंक हे चढत्या क्रमाने इथे लावलेले आहेत. प्रत्येक संख्येचं असंच केलेले आहे. यामध्ये पर्याय क्रमांक 3 असा आहे ज्याच्यामधील अंक हे चढत्या क्रमाने दिलेले नाहीत, म्हणून यातील ऑड वन आउट आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. इथे जर आपण बारकाईने निरीक्षण केले तर पहिल्या संख्येच्या पटीतीलच या संख्या आहेत, पण त्या एका सिक्वेन्सनं दिलेल्या आहेत. म्हणजे आता 4 चोक 16, 4 त्रिकम 12 आणि 4 सक्क 24, बे त्रिक 6, बे दुने 4, बे पंचे 10, 6 त्रिक 18, 6 दुने 12, 6 पंचे 30, 13 त्रिक 39, 13 दुने 26 आणि 13 पाची 65. या पुढील पर्यायांचा पर्यायातील सिक्वेन्स बरोबर आहे, फक्त पर्याय क्रमांक 1 मधील सिक्वेन्स वेगळा आहे, म्हणून हा असेल वेगळा पर्याय. पुढील प्रश्न. यामध्ये पुढील संख्या ही 1.5ने वाढत गेलेली आहे, 1.5ने वाढलेली आहे. फक्त इथली संख्या इथं 0.5ने वाढलेली आहे, म्हणजे इथं उत्तर यायला हवं होतं 11, म्हणजे आपला वेगळा पर्याय असणार आहे उत्तर 2 नंबरचं 10. आता हा प्रश्न पहा. यामध्ये पहिल्या संख्येत बरोबर त्या संख्येचा वर्ग आलेला आहे. 7 7 49, 6 6 36, 5 5 25, 3 त्रिक 9. इथे 9 यायला पाहिजे होतं उत्तर, पण आलेलं आहे 29. त्यामुळे चुकीचा पर्याय असेल डी, ऑप्शन क्रमांक 4.